चला, आज आपण विशेषणाचे जे प्रश्न आहेत ते आपण आज घेणार आहोत. ठीक आहे. काल आपण विशेषणाचं 2-3 व्हिडिओ झालेले आहेत, 2-3 लेक्चर आपले झालेले आहेत. आलं लक्षात? तर आता त्याच्यावर आधारित प्रश्न आपण घेऊया. कारण प्रत्येक चॅप्टर नंतर आपण प्रश्नावली घेतो. त्याचं कारण काय आहे? कारण तो चॅप्टर तुम्हाला कितपर्यंत समजलेला आहे हे आपल्याला कळून चुकते. बरोबर आहे. मग पहिला प्रश्न विचारणार अरविंद तुम्हाला. हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. बघा, सोपा प्रश्न आहे. तो आहे, आता यापुढे एकेकाने यावे. आता यापुढे एकेकाने यावे. तर या वाक्यात एकेकाने हा कोणता विशेषण आहे? हां, ऑप्शन सांगतोय तुम्हाला. आवृत्तीवाचक, पृथक्कवाचक, क्रमवाचक की गणनावाचक? हां, थांबा, यांना सांगू द्या. पृथक्कवाचक. एकेकाने यावे. तुम्ही सांगा. काल तुम्ही शिकले. हां, गणनावाचक. हां, तुम्ही सांगा. गणनावाचक. तुम्ही? हां, पृथक्वाचक. तुम्ही? ये आंसर नहीं है ना, कुछ देना है आंसर. हाँ, क्वेश्चन ये है कि आता यापुढे एकेकाने यावे. एक एक करके आइए, ऐसा हिंदी में होता है. ठीक है. तो आता यापुढे एकेकाने यावे, तर एकेकाने हा कोणता विशेषण आहे? सांगा. आवृत्ती, पृथक, क्रम की गणना? पृथक. तुम्ही म्हणता क्रम आहे, कोणी म्हणता गणना आहे. हां, इथे लक्ष द्या. एकेकाने यावे. एकेकाने यावे म्हणजे एक एक करून येणे, म्हणजे हा पृथक आहे. लक्षात ठेवायचा. 1 1 2 2 3 3 4 4 असं आपण म्हणतो ना. काल आपण शिकवलं की नाही? मग सोपा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न खूप छान आहे. असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? ध्यान दीजिए इधर. असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? कोणता विशेषण आहे? लवकर. सार्वनामिक विशेषण. असल्या म्हणजे आपण म्हणतो ना, असला नवरा नको ग बाई बेवळा, चांगला पाहिजे. बरोबर आहे की नाही? प्रश्न येतो की नाही? तर असल्या झोपड्या नको ग बाई, आपल्याला चांगल्या बिल्डिंगा पाहिजे. बरोबर आहे. तर हे असल्या, तसल्या, कसल्या हे सगळे काय आहेत? सार्वनामिक आहेत. एवढे, जेवढे, तेवढे हे सगळे काय आहेत? सार्वनामिक आहेत. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सुहानी, तुम्हाला प्रश्न आहे. विशेषण म्हणजे काय? हां, पुस्तक. हां, त्याला काय म्हणतात? विशेषण. संख्या विशेषणाचे प्रकार किती? मेघताई, कोणते कोणते? गणनावाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण, पृथक विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण, अनिश्चित विशेषण. बरोबर. तुम्ही सांगा. प्रियाताई, तुमच्यासाठी प्रश्न आहे की द्विगुणित हा कोणता विशेषण आहे? द्विगुणित. द्विगुणित म्हणजे दुगना. हिंदी में दुगना, ट्वाइस इंग्लिश में. दुप्पट. कैसे समझाऊं तुम्हें? अब आप कैसे भी समझाइए, हमें समझ में आना चाहिए. बस ऐसे समझाइए हमें. बोलिए. द्विगुणित. सोपा प्रश्न आहे. द्विगुणित. द्वि म्हणजेच काय? दुप्पट. आलं लक्षात? आता जिथं पट येतो तिथं कोणता विशेषण असतो? एवढा छोटासा प्रश्न आहे. ये कहाँ आया था क्वेश्चन द्विगुणित वाला? किधर गया रे? असिस्टंट 2012 में क्वेश्चन आया था. माझा आनंद द्विगुणित झाला. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. पृथक्वाचक, अनिश्चितवाचक, आवृत्तीवाचक की सार्वनामिक वाचक?
आवृत्ती आहे ना. जिथं पट बीट हे ते दुहेरी तिहेरी हे सगळं आहे ते आवृत्ती असते. जिथं गट येतात 1 1 2 2 4 4 5 5 हे काय पृथक येते. मग 1 2 3 4 5 हे पूर्णांक, अर्धा निर्धा सव्वा दीड हे अपूर्णांक, 4ही 5ही 10ही 15ही 18ही हे सगळे साकल्यवाचक, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचमी हे सगळे काय आहे क्रमवाचक, काही थोडा अल्प हे सगळे काय अनिश्चितवाचक आहे की नाही. जे संख्येत आपण मोजू शकत नाही ना ते अनिश्चितमध्ये येतात, लक्षात ठेवायचं. मोजू शकत नाही आपण संख्येमध्ये. तसं 1 2 3 4 जसं आपण म्हणतो ना तसे मोजू शकत नाही. आम्ही म्हणतो माझे सर्व केस झडले, तर सर्व, काही केस झडले, काही मोजता येतो का आपल्याला नाही. असे प्रश्न. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी अव्ययसाधित विशेषण ओळखायचं आहे. अव्ययसाधित विशेषण ओळखायचं आहे. ठीक आहे. बोलकी बाहुली, पुढची गल्ली, कापड दुकान की माझे पुस्तक. पुढची गल्ली. आलं लक्षात. तुम्ही पण आंसर देत चला. नहीं समझ का. विशेषण बिल्कुल इतना ज़बरदस्त तरीके से मैंने आपको समझाया हो कि इसके हर क्वेश्चन का आंसर आपको देना है कृष्णा जी. ठीक है. नेक्स्ट, अब ये कौन बताएगा. बिट्टू. बिट्टू, कोल्हापुरी चिवडा, नागपुरी संत्री, पंढरीची महिमा ही कोणती विशेषणे आहेत. ऑप्शन नहीं दूंगा मैं. फिर और आपकी मम्मी डांटेगी. आप आंसर ही गलत दे देते हो. सर ऑप्शन. अरे कोल्हापुर ये क्या है. नाम है ना बेटा. तो फिर आपने धातु कैसे बोल दिए. ध्यान कहाँ रहता है बिट्टू आपका. मेरे तरफ मत दीजिए, मैं जो पढ़ा था उसके तरफ दीजिए. हाँ, तो जब क्वेश्चन की तरफ आप ध्यान दोगे, मेरे बोल के तरफ आप ध्यान दोगे तो आपका आंसर आएगा ना. कोल्हापुर नाम है कि नहीं. कोल्हापुर नाम है कि नहीं. कोल्हापुर नाम है, नागपुर नाम है, और क्या है पंढरी ये भी नामच है. पंढरीचा म्हणजे पंढरपूरचा असा आहे तो. आला लक्षात. तो ये सब नाम है और इसका जो यूज़ हुआ है वो दूसरे नाम के प्रति एक अच्छा उसको बताने के लिए किया गया ना. दूसरे नाम के प्रति आया है. जर एक नाम दुसऱ्या नामाप्रती जर काही विशेष माहिती सांगत असेल तर त्याला नामसाधित विशेषण असे म्हणतात. समझ में आया. आपको समझ में आया. आचल क्या नाम. अनुष्का. नाम बोला मैंने आपका अनुष्का. हाँ. नेक्स्ट, कृष्णा जी आप बताइए आंसर. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण खालीलपैकी कोणते. लिपिक 2014 मध्ये प्रश्न आलेला आहे हा. मागील दार, पिकलेला आंबा, असल्या झोपड्या की बनारसी बोरे. मागील दार. कृष्णा जी ने जो आंसर दिया है वो किसको किसको लगता है कि सही है, और आपको. तो हाथ क्यों नहीं उठाए. हाथ उठाना है ना कि भैया किसको किसको लगता है कि सही है. ठीक है. आपका आप गैप हुआ है आपका, है ना. ठीक है. मैंने अपलोड किया हूँ वीडियोस, वो आप देखिए. नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. हिरवेगार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता. हिरवेगार गालीचे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता. प्रश्न आहे. ऑप्शन आहेत क्रमवाचक, आवृत्तीवाचक, गुणवाचक की गणनावाचक. गुणवाचक. बरोबर. हिरवे हा त्याचा काय आहे गुण आहे. काही क्रमांक नाही आहे. हिरवा, पहिला हिरवा, दुसरा हिरवा, तिसरा हिरवा असा क्रमांक नाही आहे बेटो. हाँ समझना ही है भैया. चलो आगे. हाँ तुम्ही सांगा सर. दुहेरी, चौपट, दहापट हे कोणते विशेषणाचे प्रकार आहेत. दुहेरी, तिहेरी, दहापट. देखो इसमें पट है तो पट काय में आता है. हाँ ऑप्शन देंगे ना. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तिवाचक की अनिश्चितवाचक.
पट काय में आता है? पट, दुप्पट, तिप्पट, दुहेरी, तिहेरी, फोर वे लाइन जो अपन बोलते हैं, पट काय में आता है? आवृत्ति में आता है ना रे, आवृत्ति में आता है। ध्यान दीजिए, ध्यान से पढ़िए भैया। अक्षयला 12 भाषा येतात, सांगा तुम्ही, अक्षयला 12 भाषा येतात, यापैकी कोणता विशेषण आहे? 12। किसने बोला? नहीं ना, 12 कैसे क्रमवाचक आएगा? 12 अभी मैंने बोला यार, 12वां क्रमांक में आएगा ना। 12 पूर्णांक गणनावाचक, गणनावाचक में जो पूर्णांक है उसमें आएगा ना 12। समझ में आया? देखो बिल्कुल सिंपल से क्वेश्चन है रे, ये नथिंग क्वेश्चन है। ये आपको लगता है कि बहुत गहन है, बहुत कठिन है, बहुत ये हार्ड है, ऐसा कुछ नहीं है। बस इससे प्यार कर लो ये क्वेश्चन से, आपको बराबर आ जाएगा। प्यार से कोई भी चीज़ देखो, ध्यान से रखो। इधर एक मैं आपका डर भगाता हूँ, आपका डर भगाता हूँ। देखो जैसे अब सबसे बड़ा डर ना इंग्लिश का है कि नहीं? सभी को है ना? हमारे इधर के तो ऑलमोस्ट बच्चों को इंग्लिश का डर है कि नहीं? यार कोई इंग्लिश वाला बाड़ा बाड़ा बोल दे तो हमको कान ऐसा बंद करके बाजू में बैठ जाना पड़ता है। कहीं तो भी हमें ऐसा लगता है कि हम उनसे कहीं तो भी गए बीते हैं, ऐसा लगता है हमको। शादी भाषा ना गए बीते है। लेकिन अगर मान के चलो इंग्लिश को अपन ने पढ़ लिए, पढ़ना चालू कर दिए, उससे 2-4 सेंटेंस रिलेटेड जोड़ना चालू कर दिया, उससे फिर बोलना चालू कर दिए, एक ऐसा समय आएगा कि वो आपकी दोस्त हो जाएगी। समझ में आएगा? जो पैदा होता है वो क्या पेट से, माँ के पेट से सीखता है क्या इंग्लिश? माँ आई एम ट्राइंग, ऐसा कोई बोलता है क्या? ऐसा बोलता है? नहीं, वो बाद में आके फिर माहौल से, टीचर से, माँ बाप से, परिवार से, भाई बहन से आके सीखता है कि नहीं? व्यवहार में आके सीखता है। फिर अभी मैं खुद बोलता ना, मुझे तो खुद नहीं आता था, मैं तो 35% लेके पास हुआ हूँ 10वीं 12वीं में। लेकिन आज आपके सामने इंग्लिश पढ़ाता हूँ कि नहीं पढ़ाता? अभी आपको पता नहीं होगा लेकिन पढ़ाता हूँ, थोड़ी बहुत आती है, पढ़ा लेता हूँ। समझे? तो ये सब चीज़ें भैया बाद में आके सीखते हैं अपन। माँ के पेट से कोई चीज़ नहीं सीखता, कोई चीज़ नहीं। भगवान ने भी नहीं सिखाया, वो भी बाहर आके कुछ ना कुछ सीखे हैं। समझे कि नहीं समझे? इसलिए पढ़ाई करो। आगे देखो, क्वेश्चन ऐसा आहे, आवृत्तिवाचक संख्या विशेषणे असलेल्या उत्तराचा पर्याय ओळखा। मैं एक 4 ऑप्शन दूंगा, वहाँ से आवृत्ति कौन सा है वो आपको पहचानना है। 14 भाषा, चौपट मुले, चौथा मुलगा, अभ्यास न केल्यामुळे कल्पना नापास झाली। चौपट, वेरी गुड, कितना अच्छा आया है। ऐसा आंसर सुनता हूँ ना तो कान को भी अच्छा लगता है। हाँ, और गलत आंसर सुनता हूँ ना तो कान ऐसा लगता है कि कान ने धोखा दे दिया। ठीक है, आगे। हसरे फूल कोणता विशेषण आहे? हसरे फूल, सुनिधी सांगा तुम्ही। हसरे, हसरे फूल धातू सा देता ना बेटा, हसरे, हसने हा धातू, हस हा धातू आहे का नाही? कसं तो पांढरा बुडीचं नाव डुबवशील का? मग बघा कसं ओळखायचं। हसरे, तर हस हा काय आहे? धातू आहे की नाही? त्याला रे प्रत्यय लागलेला आहे। मग धातूला जर प्रत्यय लागून तो नामाबद्दल एखादी विशेष माहिती सांगत असेल तर त्याला विशेषण म्हणतात ना, कोणता? धातू। झोप येत आहे का? पाणी पिऊन घ्या। चपळ घोड्याने शर्यत जिंकली। सुरा, चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण कोणता आहे तो ओळखा। विशेषणाचा प्रकार पण सांगा। अरे ये कोई यहाँ कोई ऑप्शन नहीं, मैं ऐसे ही बोला। चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यात विशेषण कोणता शब्द आहे तो ओळखा आणि तो कोणत्या प्रकारात आहे तो ओळखा। प्रश्न समझा? अरे प्रश्न असा आहे की चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा। विशेषण शब्द या जो मी काही बोलले ना, याच्यामध्ये विशेषणात्मक शब्द कोणता आहे? चपळ। मग आता कोणता प्रकार आहे तो? चपळ घोडा। घोड्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द चपळ, म्हणजे घोड्याचे गुण दर्शविणारा शब्द चपळ, म्हणजे कोणता विशेषण?
गुणविशेषण आहे की नाही, गुणदर्शक आहे की नाही, आहे की नाही. मग इतना ऐसे कर रहा हो. आता चालाख मुलगी, तर चालाख हा काय गुण आहे की नाही. सुंदर प्रिया, तर प्रिया सुंदर, तर सुंदर काय आहे, गुण आहे की नाही, आहे की नाही. तर मग ह्याच्याबद्दल जे काही सांगतो आपण ते गुण असतात ना. रेखाताई, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी खूप छान आहे. जाणारा काळ पुढेच जात राहतो हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे. जाणारा काळ नाम साधित, सर्वनाम साधित, धातू साधित की अव्यय साधित. जाणारा काळ पुढेच जातो हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहेत. अरे धातु नाम साधित, सर्वनाम साधित, धातु साधित की अव्यय साधित. इसका आंसर 3 होगा. इसका आंसर 3 आएगा. कौन सा क्वेश्चन है. 112 का 3 आएगा. 112 का 3. यस. हाँ, कैसे बताओ. जाणारा हा कोणता अवयव आहे सांगा का. 4 अवयव आहेत ना. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. तर या 4 पैकी जाणारा हा कोणता अव्यय आहे सांगा का. तुम्ही म्हणत आहात ना हा अव्यय साधित आहे, मग कोणता अवयव आहे सांगा. हवे में तिरणी मारना है. जाणारा, तर जाणे हा काय आहे, तर त्याच्यामध्ये जा हा काय आहे, धातू आहे ना. मग नारा हा प्रत्यय लागलेला आहे ना. मग कितीदा सांगू तुम्हाला की धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द हा काय असते, धातू साधित नाम असते. धातू साधित विशेषण असते जर एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर. मग तुम्हाला ओळखता कसं येत नाही, जसं आम्ही म्हणतो की अशा प्रकारे ओळखायचं म्हणतो की नाही आपण. मग तिथं का पाहता. हां, दिसतं बरोबर आहे की नाही. चला पुढचा आहे. आता 1-2 सोपे प्रश्न घेतो. हां, पट्टने आन्सर द्यायचं. कसं, पट्टने. कोण देतो बघू. गोपीच्या धावण्यात दुसरा क्रमांक आला. गोपीचा धावण्यात दुसरा क्रमांक आला, तो दूसरा काय आहे हा. तो जोर से बोलिए, जोर से बोलो. हां, सर्व मुलांचे 5-5चे गट पाडावे. पृथक्वाचक. आम्ही 5ही भावंडे औरंगाबादात शिकलो. 5ही सर्वच्या सर्व कामं देतात. असं मानूंगा ना. हां, 5ही सर्वच्या सर्व कशा देतात. हाँ, मग आज बिट्टू ने आंसर दिए बहुत. बिट्टू जी मम्मी, बिट्टू ने आज बहुत आंसर दी है, उसको डांटना ना मत. अभी देखो आपके बारे में बोल दिया हो, है ना. चलो हाँ बोलो. मेघाताई प्रश्नांचं उत्तर बरोबर देत नाही. हाँ, एक नाही दिलं तुम्ही. ठीक आहे, आगे देखो. त्याने सर्व लाडू फस्त केले. सर्व कशाचा प्रकार आहे, अनिश्चित. व्हेरी गुड. ठीक आहे मेघाताई, बरोबर आन्सर दिले. हां, नेक्स्ट. असला नवरा नको ग बाई. सांगा. सार्वनामिक विशेषण. श्रवण या शब्दातून तयार झालेले विशेषणात्मक शब्द सांगा. श्रवण, श्रावण, श्रावणी, श्रवणीय की श्रावण मास.
हाँ, श्रावण एक शब्द है, श्रवण एक शब्द है, उसका विशेषण बनाना है। तो श्रावण, श्रावणी, श्रवणीय कि श्रावण मास, श्रवणीय। श्रावण मास कैसे होगा? श्रवणीय, श्रवणीय है। हाँ, श्रवणीय। अब देखो कैसे है। श्रवण म्हणजे काय? त्याला बघा आता एक इय प्रत्यय लागलेला आहे त्याला, श्रवण प्लस इय, श्रवणीय। आलं लक्षात? म्हणजे ऐकण्यास कसं आहे, ऐकण्यायोग्य नाही का, हा आवाज एक श्रवणीय आहे म्हणतो आपण। आलं लक्षात? तर हे विशेषण आहे श्रवणीय, समजला? नेक्स्ट, प्रथम कोणता विशेषण आहे? क्रमवाचक, बरोबर। शास्त्र या शब्दाचा विशेषण कोणता शब्द होणार? शास्त्रचा। शास्त्रार्थ, शास्त्री, शास्त्रीय की शास्त्रज्ञ? शास्त्रीय। नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेष नाम, भावाचक नाम, विशेषण की सर्वनाम? विशेषण। शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? शिपाई काय आहे? हां, सॉरी, शिपाई नाही, शूर काय आहे असा प्रश्न आहे। शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? म्हणाल तुम्ही शूर शिपाई होता, हा शूर विशेषण आहे। ठीक आहे, मला सांगा कोणाला नाही समजलं? हे जे आपण आता विशेषणाचे जे काही प्रश्नावली आपण घेतलेली आहे, तर त्या प्रश्नावलीमध्ये कोणाला नाही समजलं की कोणाला समजण्यामध्ये अवघड आला? सांगा। म्हणजे हा जो तुम्हाला जो घेतलेला आहे ना मी, हा प्रश्नावलीचा, याच्यामध्ये असं आहे की कितपत तुम्हाला समजलं? आलं लक्षात? कितपत तुम्हाला समजलं, कितपत नाही समजलं? क्या नहीं समझा? नाम का विशेषण कैसे? नाम साधित विशेषण। आलं लक्षात? म्हणजे एखाद्या नामाला दुसरा नाम जर त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला नाम साधित विशेषण असे म्हणतात। फॉर एग्जाम्पल, अभी मैंने बताया था नागपुरी संतरी, तो संतरा पण नाम है, नागपुर पण नाम है, लेकिन हम कौन से संतरे के बारे में बोल रहे हैं? नागपुर के संतरे के बारे में बोल रहे, तो हम उसको बोलेंगे नागपुरी संतरी। आला लक्षात? अगर गोंदिया का कुछ फेमस है तो गोंदिया में क्या फेमस है? चावल। आला लक्षात? हाँ, काय? हाँ, राइस सिटी इज द गोंदिया सिटी है। समझला कि नहीं समझला? सुषमा, तुमको समझा? हाँ, तो आज का आपका पहला दिन है ना। अब पहले दिन में मैंने वार कर दिया तो कहाँ से समझेगा? समझ में आया? तो डेली आना है अभी, समझे? ओके। अशी झाली आपली विशेषणाची प्रश्नावली। तुम्ही पण जे विद्यार्थी रेकॉर्डेड व्हिडिओ बघत आहात, तुम्ही काय करायचं, हे जे काही मी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे या व्हिडिओमध्ये, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायचं आणि तुम्हाला जर एखाद्या प्रश्नावर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा पर्सनली तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर टाकू शकता। माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये जायचं किंवा तुमच्या स्क्रीन प्लेवर दिसत आहे, समजला? आणि पोलीस भरतीची बॅच चालू झालेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना पोलीस भरती कंटिन्यू करायचं असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमचं स्वतःचं भविष्य घडवा, समजला? ठीक आहे, येतो मग।